नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। राजगडमध्ये मानवतेचा अनोखा सोहळा। मुस्लिम कुटुंबाकडून हिंदू मुलीचा कन्यादान, सलोख्याचा प्रेरणादायी संदेश। धर्म वेगळे पण नातं एकच। राजगडमध्ये मुस्लिम वडिलांकडून हिंदू मुलीचं कन्यादान, माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा। आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात राजगडमधून आलेली ही घटना माणुसकीवरचा विश्वास पुन्हा दृढ करणारी ठरते आहे। रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी मोठी असते। याचं जिवंत उदाहरण म्हणजे नंदिनी सिमोलिया आणि अब्दुल हक खान यांचं नातं। लहान वयात आई-वडिलांना गमावलेल्या नंदिनीला इर्शाद राजा खान यांच्या कुटुंबाने आपलंसं केलं। त्या दिवसापासून ती परकी राहिली नाही, तर घरातीलच एक मुलगी बनली। अब्दुल हक खान यांनी तिच्यावर केवळ पालक म्हणून जबाबदारी निभावली नाही, तर तिच्यावर अपार प्रेम केलं, अगदी स्वतःच्या लेकरासारखं। नंदिनीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर या कुटुंबाने तिची साथ दिली। तिच्या शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही। तिच्या डोळ्यांच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च करून त्यांनी तिचं आयुष्य उजळवलं। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कधीही तिच्यावर धर्म बदलण्याचा दबाव टाकला नाही। आज त्याच नंदिनीच्या लग्नाचा सोहळा सजतो आहे, आणि हा सोहळा खास बनतोय एका अनोख्या निर्णयामुळे। मुस्लिम वडील अब्दुल हक खान स्वतः आपल्या हिंदू मुलीचं कन्यादान करणार आहेत, तेही संपूर्ण हिंदू परंपरा आणि विधींनुसार। लग्नपत्रिकेत दिसणारा एक सुंदर संगम सर्वांचं लक्ष वेधून घेतो। वधू-वरांची हिंदू नावे आणि आई-वडिलांची मुस्लिम नावे। ही पत्रिका जणू समाजाला सांगते की धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच असते। नंदिनीने ग्वाल्हेरमध्ये शिक्षण घेत असताना अंशपरमारसोबत आयुष्याची नवी वाट निवडली। दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह ठरला असून वर अंशपरमार डेअरी व्यवसायात कार्यरत आहे। सध्या लग्नाची तयारी उत्साहात सुरू आहे। प्रत्येकजण हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी झटतो आहे। पण या सोहळ्याचं खरं सौंदर्य विधींमध्ये नाही, तर त्या मागच्या भावनेत आहे। ही केवळ एका मुलीच्या लग्नाची गोष्ट नाही, ही आहे एका कुटुंबाने दिलेल्या निस्वार्थ प्रेमाची कहाणी। ही आहे धर्माच्या पलीकडची खरी माणुसकी। राजगडमधील हा विवाह सोहळा समाजाला एक ठोस संदेश देतो। जेव्हा मनं जुळतात, तेव्हा धर्म कधीच आड येत नाही।